आपल्याला मॉम्सला सुपर हिरो म्हणायला खूप आवडतं. कन्व्हिनियंट राईट? मॉम्स कुठलंही मार्वल सिनेमॅटिक लेवलचं रेस्क्यू नाही मागत आहे. फक्त इतकंच की मेंटल लोड गायब व्हावा, इन्फिनिटी स्टोन्स सारखा, विदाउट इन्स्ट्रक्शन्स. आपण त्यांना हिरोईक मानतो कारण आपण त्यांना ते सगळं करताना पाहिलं आहे जे ऑनेस्टली इम्पॉसिबल वाटतं. प्लॉट ट्विस्ट, हिरोजना पण ब्रेक लागतो. मॉम्स मेंटल हेल्थ इज नॉट अ लक्झरी, ते बेसिक आहे. त्यांना बाउंड्रीज हव्यात, ऑफ टाइम मोड अँड ऍक्च्युअल मेंटल स्पेस. कारण जेव्हा कोणी सतत सगळ्यांसाठी अवेलेबल असतं ते हळूहळू स्वतःसाठी स्पेस गमावतं. कॉन्स्टंट रिस्पॉन्सिबिलिटी, ब्रेक शिवाय हे इमोशनल बर्नआउट आहे. सायकॉलॉजीची रिसर्च सांगते ऑटोनॉमी म्हणजे आपल्या डिसिजन्ससाठी स्पेस असणं मेंटल वेलबिंगशी स्ट्रॉंगली लिंक्ड आहे. म्हणून कदाचित आपण त्यांचा ऑफ मोड नॉर्मलाइज करूया. नो गिल्ट, नो क्वेश्चन्स. ही लेझिनेस नाही, हा मेंटल रिसेट आहे. आणि त्यांच्या नोला रिस्पेक्ट करूया आणि कदाचित थोडं जास्त स्टेप इन करूया सो दॅट शी डझंट हॅव टू हँडल एव्हरीथिंग अलोन. टर्न्स आउट ही कधीच सोलो सुपर हिरो स्टोरी नव्हती. हे रिलेट झालं असेल तर तुमच्या सिबलिंग्सला सेंड करा. इट वर्क्स बेटर एज अ टीम. एव्हरीडे अव्हेंजर्स असेंबल. सगळ्या अमेझिंग मॉम्सला हॅपी मदर्स डे. आणि कदाचित आपण आपल्या मेंटल हेल्थकडे तितकंच लक्ष देऊया जितकं आपण आपल्या मॉम गिल्टकडे देतो, कारण ते तर कधीच मिस होत नाही.